नमस्कार मित्रांनो, स्वराज्य जॉब्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बघा मित्रांनो, ICAR कृषी विज्ञान केंद्र इडुक्की मार्फत ही ॲडव्हर्टाइजमेंट निघालेली आहे मित्रांनो आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. बघा कुठल्या पोस्ट आहेत तर असिस्टंट, ड्रायव्हर, स्किल सपोर्ट स्टाफ ह्या पोस्ट आहे मित्रांनो. याची लेवल पण बघू शकता आणि हा फॉर्म मात्र ऑफलाईन राहणार आहे. हा फॉर्मची PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. यामध्ये पात्रता काय मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघू शकता मित्रांनो, ही आहे ती ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट. बघा ICAR आणि मी आधीच सांगितलं म्हटलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटची ॲडव्हर्टाइजमेंट मित्रांनो. यामध्ये कुठल्या पोस्ट आहेत, पात्रता काय बघू मित्रांनो आपण. बघा मित्रांनो, एक एक पोस्ट बघणार आहे. सर्वात पहिली पोस्ट म्हटलं असिस्टंट. बघा एक जागा आहे आणि म्हटलं लेवल 6ची पोस्ट आहे मित्रांनो. आणि पात्रता काय तर एनी ग्रॅज्युएट मागितलेलं आहे मित्रांनो. बघू शकता खूप मोठा चान्स आहे मित्रांनो, एज्यू ग्रॅज्युएटर आहे. कारण की या पोस्टला कुठल्याही एक्सपिरियन्सची गरज नाही मित्रांनो. बघा दुसरी पोस्ट आहे ड्रायव्हर, एक जागा आहे बघू शकता. लेवल 3ची पोस्ट आहे मित्रांनो, बघू शकता. आणि यामध्ये बघा 10वी मागितलेली आहे. सोबतच तुमचं ड्रायव्हिंग लायसन असलं पाहिजे आणि म्हटलं तुमची स्किल टेस्ट घेणार आहे. आणि बघा इथे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे मित्रांनो, की त्यांना प्राधान्य राहील. परंतु एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही, डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे मित्रांनो ते. नंतरची पोस्ट आहे स्किल सपोर्टिंग स्टाफ. बघू शकता एक जागा आहे मित्रांनो. आणि हे लेवल 1ची पोस्ट आहे, म्हणजे MTS लेवलची पोस्ट आहे. आणि यामध्ये फक्त 10वी मागितली आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता ITI असला तरी चालेल. बघू शकता मित्रांनो, मी आधीच तुम्हाला सांगितलं हा फॉर्म ऑफलाईन प्रकारे फॉर्म लागणार आहे. बघा ज्या तारखेला ॲडव्हर्टाइजमेंट निघाली तिथून 30 दिवसाच्या आत हा तिथे फॉर्म पोहोचला पाहिजे मित्रांनो. बघा जर एजबद्दल बोलायचं झालं तर असिस्टंटसाठी 20 ते 30 वर्ष एज आहे, बघू शकता. नंतर म्हटलं तर ड्रायव्हरसाठी 18 ते 27 वर्ष वय आहे. आणि स्किल सपोर्टिंग स्टाफसाठी म्हटलं तर 18 ते 25 वर्ष वय आहे. आणि प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळे वयमर्यादा दिलेली आहे मित्रांनो. जसे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे रूल असतात त्यानुसार वयमर्यादा राहील. बघा मित्रांनो, जे गव्हर्नमेंट एम्प्लॉय ऑलरेडी त्यांना NOC कंपल्सरी म्हटलेलं आहे. आणि तुम्ही जो फॉर्म भरणार आहे मित्रांनो, तो इनकम्प्लीट फॉर्म नाही चालेल. तुम्ही त्यामधनं एकूण एक लाईन भरावी लागणार मित्रांनो. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो, फीजबद्दल जर बोलायचं झालं तर तुम्हाला DD डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे मित्रांनो. ₹500 डिमांड ड्राफ्ट आहे मित्रांनो. आणि कुठल्या नावाने काढायचा आहे बघा, मी अंडरलाईन करतो. या नावाने काढायचं आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचा लागेल मित्रांनो. आणि इथे बघा SC ST आणि महिलांसाठी म्हटलं तर फीजमध्ये सूट दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यांना DD काढायची आवश्यकता नाही. आणि बघा मित्रांनो, मी जे सांगितलं तो जो फॉर्म दिलेला आहे, तो फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे. आणि हा जो ॲड्रेस दिलेला आहे, या ॲड्रेसवर स्पीड पोस्ट करायचा आहे मित्रांनो. विथ तुमचे सर्व डॉक्युमेंट आणि ते पण सेल्फ अटेस्टेड, तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो, हे आधीच सांगितलेलं आहे म्हटलं, तर इनकम्प्लीट तुमचा फॉर्म नाही चालेल. सर्व फॉर्म व्यवस्थित लागेल. तुमचे डॉक्युमेंट पण जे पात्रता आहे तुमची जे ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे ती तर लागेलच. आणि एक्स्ट्रा पण असेल तर तुम्ही ते पाठवू शकता आणि विथ सेल्फ अटेस्टेड मित्रांनो. बघा मित्रांनो, हा आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म. हा तुम्हाला भरावा लागेल. याची PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही तो बघू शकता. याची PDF मिळून जाईल मित्रांनो तुम्हाला. बघा मित्रांनो, लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या मित्रांनो. यामध्ये कुठे पण एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही आहे. फ्रेश वॅकन्सी आहे मित्रांनो. अशाच नवीन नवीन अपडेटसाठी स्वराज्य जॉबसोबत जोडून राहा मित्रांनो. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद.